स्वागत करते. आता पाहूया बातम्या विस्ताराने. गेल्या 9 महिन्यांपासून अंतराळातील ISS अर्थात आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानकात अडकून पडलेली भारतीय वंशाची अंतराळवीर सुनीता विल्यम्स आज पृथ्वीवर परतली. And splashdown. Crew 9 back on Earth. And SpaceX Freedom, splashdown. Good main release. Onto the ship, we have a very special treat. You is absolutely unbeatable. So just to kind of finish off what I was saying. Distance there between, Dolphin Cam back again. तिच्यासोबत तिचा सहकारी बुच विल्मोर आणि इतर 2 अंतराळवीरांना घेऊन येणाऱ्या स्पेसएक्स कंपनीच्या ड्रॅगन कॅप्सूलनं अमेरिकेतल्या फ्लोरिडाच्या किनारपट्टीजवळ समुद्रात स्प्लॅशडाऊन म्हणजेच पॅराशूटच्या सहाय्यानं पाण्यात सावकाश उतरण्याची प्रक्रिया पूर्ण केली. आज पहाटे 3:30 वाजण्याच्या सुमारास ही प्रक्रिया झाल्यावर जवळच असलेल्या एका तरंगत्या प्लॅटफॉर्मवर नेऊन ही कॅप्सूल उघडून 4ही अंतराळवीरांना सुरक्षितपणे बाहेर काढण्यात आलं. सुनीता विल्यम्ससह 4ही अंतराळवीरांनी बाहेर पडताना अभिवादन करून पृथ्वीवर परतण्याचा आपला आनंद व्यक्त केला. 5 जून 2024ला नासाच्या मोहिमेवर गेलेल्या सुनीताच्या अंतराळयानात बिघाड झाल्यामुळे ती 9 महिने अडकून पडली होती. सुनीता विल्यम्स आणि बुच विल्मोर तब्बल 286 दिवस अंतराळात होते. आता पुढील काही दिवस या दोघांच्या आरोग्य स्थितीचं परीक्षण केलं जाईल आणि त्यानंतर ते आपापल्या कुटुंबात परततील. अंतराळात इतका जास्त कालावधी घालवल्यानंतर पृथ्वीवर सुखरूप परतणाऱ्या सुनीता विल्यम्स आणि बुच विल्मोर यांनी एक नवा इतिहास घडवलाय. Once again, some elation and cheers there from Butch Wilmore. We can see folks on board clapping as our first crew member. And that is NASA astronaut Nick Hague, commander of Crew 9. Now out of Crew Dragon Freedom. पंतप्रधान नरेंद्र